महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला महासभा सभागृहाचा आढावा। ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा येत्या 20 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केली आहे। या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी आज महासभेच्या सभागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला। यावेळी महापालिका सचिव मनीष जोशी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड तसेच कार्यकारी अभियंता महेश बोराडे उपस्थित होते। महापौरांनी सभागृहातील आसन व्यवस्था, ध्वनी प्रणाली, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयी सुविधांची तपासणी केली। ठाणे महानगरपालिकेत सर्वपक्षीय 131 नगरसेवक निवडून आले असून याशिवाय 10 स्वीकृत सदस्य सभागृहात येणार आहे। या पार्श्वभूमीवर एकूण सदस्य संख्या लक्षात घेता सभागृहातील आसन व्यवस्थेची महापौरांनी आढावा घेतला। सर्वसाधारण सभा ही लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचे व्यासपीठ असून कामकाज निर्विघ्न आणि शिस्तबद्ध पार पडणे आवश्यक आहे। त्यामुळे तांत्रिक बाबी, ध्वनी व्यवस्था आणि प्रशासकीय तयारीत कोणतीही त्रुटी राहू नये याची दक्षता घ्यावी। तसेच महासभेच्या कामकाजांचा प्रारंभ बदललेल्या सूचनांनुसार राष्ट्रीय गीत अर्थात वंदे मातरम आणि राज्यगीताने तर महासभेचा समारोप राष्ट्रगीताने होणार असून ही ध्वनी फितीवर लावण्यात यावीत असेही महापौरांनी नमूद केले। एकूणच सर्वसाधारण सभा सुरळीत व यशस्वीरित्या पार पाडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले।